पे अवार्ड रखते हैं तो ये सबसे बड़ी बात है। तो आपको वैसा परफॉर्मेंस करना होगा। वैसे तो आप अच्छा परफॉर्मेंस करते हो और वैसा विश्वास भी है आपके टीम मेंबर्स को। और रही बात उसरने की, तो उसरने की भी काफी बढ़िया ऐसे बल्लेबाज मैं देख रहा हूँ। उनकी बॉडी लैंग्वेज बता रही है कि लेफ्ट हैंड बैट्समैन देखो कैसे वार्म अप कर रहे हैं। उनको जो साथ देना है, उनकी इतनी बेहतरीन जर्सी है। माय फेवरेट कलर इज दैट। कलर कलर गया, कलर कलर का पैसा मिलता है ऐसा। तो देखो उनका जो जर्सी और इसका जो कॉम्बो है वो काफी बेहतरीन लग रहा है। चला स्पीडअप करायचं आहे. आपण पाहू शकाल एकंदरीत दरम्यान सामन्याला सुरुवात मात्र पाहायला मिळते. पियुष गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय. स्ट्राईकवर जातोय तो मिस्टर श्री. ज्यांनी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अगदी श्री आपण पाहताय डावखुरा फलंदाज ज्याच्याकडे अनेक आहेत. त्याप्रमाणे आपण पाहू शकाल संपूर्ण फील्ड एक लॉंग ऑन कव्हर पॉइंट आणि शॉर्ट लेग स्लिपच्या आपण पाहू शकाल. अगदी बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या रिझर्व मध्ये मिस्टर सुजित राऊत आपण पाहू शकाल. एक चांगलं व्यक्तिमत्व यष्टीरक्षक पाहायला गेलं तर मिस्टर पारस राऊत. लॉंग ऑफ मिस्टर प्रथम आपण पाहू शकाल लॉंग ऑनच्या रिझर्व मध्ये. तर मिस्टर आकाश. ही संपूर्ण फील्ड संपूर्ण 38च्या सर्कल मध्ये संपूर्ण फील्ड सजवला गेलंय. यावेळी नक्कीच पॅटीची कडा मात्र घेतली जाईल का? येस, इट इज अ गॉन. क्लीन आवाज मात्र आला गेला आणि पंचांचा हात येईपर्यंत मैदान सोडलं गेलं. याला म्हणतात खऱ्या अर्थाने स्पोर्टमॅनशिप. याला म्हणतात खेळाडूवृत्ती. व्हाट अ सुपर्ब. वैसे देखा ये थोड़ा आवाज यहाँ तक भी आया था, बट आप जो बोले स्पोर्ट्समैनशिप, तो जरूर इनको भी मैं सैल्यूट करूंगा। ऐसे बहुत कम ऐसे खिलाड़ी होते हैं, बहुत कम ऐसे खिलाड़ी होते हैं। क्रिकेटमध्ये पाहिलं तर थोडंसं एक रडका खेळ मात्र मात्र कधी नसायला पाहिजे. ते स्पोर्टमॅनशिप आपण दाखवली पाहिजे. कारण क्रिकेटचा खेळ तसा आहे, जर कदाचित आपण जर आउट असतील आणि पंचांना कधी कळलं नसेल तर खेळपट्टी सोडणं हे याच्यासाठी मोठं मन लागतं. आणि त्या मोठ्या मनाने श्रीने खेळपट्टी सोडली गेली आणि तंबूच्या अस्ताला परतला गेला. चांगली बॅटिंग यावेळी हाताळताना. यावेळी पियुष यांनी जर षटकार मात्र क्षमस्व जर पियुष यांनी विकेट जर मात्र घेतले गेले तर संदीप उर्फ हाडू यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला गेलाय. पियुष नक्की काय करेल? पहिल्याच चेंडूवरती विकेट मात्र गारद करून सोडला गेलाय. यू गया यू आया. जरूर संदीप, इनका आशीर्वाद यही कहीं आसपास ही होंगे वो। ऐसा अब तक तो नहीं गए होंगे, इतना तो मुझे लग रहा है। शायद वो देखते भी होंगे उनकी बॉलिंग। चलो स्पीड अप कीजिए प्लीज, स्पीड अप। बहुत ऐसा वक्त आप जाया कर रहे हो, क्योंकि आखिरी, क्योंकि सूरज रुकने वाला नहीं है, वो झुकने वाला है, वो रुकेगा नहीं, ऐसा है। चला स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ दडवायचा नाही. अजूनही बरेच सामने खेळवायचे. कालच्या दिवसातील सुद्धा ग्रुप फायनलचा सामना आणि आजच्या दिवसातील 3 संघांमधून पुनश्च खेळवायला लागेल. वेस्ट आपण पाहताय फायनलच्या रिझनला चेंडूला सरळ फेकून दिले गेले. आर पार सीमा पार. हा येतोय पियुष ब्रँडचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. अपने बौद्ध समाज की बहुत जगह ऐसी मैचेस होती रहती है, तो मुझे तो इतना मैं कहना चाहूँगा कि हमें पता रहता है कि ये जो बैट्समैन है किस प्रकार के शॉट खेलना पसंद करता है, तो उस प्रकार की गेंदबाजी आपको करनी चाहिए। मगर आप वैसी ना करते, आप दिशा भटकते हुए नजर आ रहे, तो फिर आपको ये जो दिखाई दिया अभी जो 6 रन गए, वो फिर बार बार भी देखने को मिलेंगे। इसके लिए आपको कुछ ना कुछ चेंज करना होगा, आपके माइंड को चेंज करके समथिंग यू वांट टू डू डिफरेंट। सुरेख आपण पाहू शकाल झेल टिपण्याचा विक्रम मात्र केला गेलाय बॅकवर्ड शॉट लेगच्या रिझन मध्ये आणि सरळ तंबूच्या आसाला परतावा लागेल. काय झेल टिपला गेले सुजित राऊत. सुपर कॅच मात्र पाहायला मिळते. अगदी जमिनी लगत चेंडूला मात्र उचलला गेलाय. धन्यवाद डीजे. मिस्टर सुजित राऊत अगदी चेंडूला खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून मात्र काढतोय का यासाठी लक्ष मात्र वेधून राहिला गेले. सुपर गेला मॅच मध्ये सुद्धा सुजित राऊतने त्याच बॅकवर्ड शॉट लेगच्या विजर मध्ये
अगदी शॉर्टलिंगच्या विजनमध्ये पाहिलं गेलं थोडंसं चेंडूला मात्र सरसावला गेलंय आणि आपण पाहू शकाल स्क्रीनवरती थोडंसं एक थर्ड रिव्ह्यूसाठी की अंपायरला आपण पाहू शकाल अपील मात्र केली गेली आहे, पण अपीलसाठी वकील आणि वकीलसाठी पुरावे असणे फार गरजेचं आहे. अगदी पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती खोदून मात्र काढला गेलाय चेंडू मात्र कितपत निघून जाईल चेंडूचा पाठलाग ओके वन बाउन्सच्या स्वरूपामध्ये चेंडू मात्र हातामध्ये विसावून घेतोय का थोडंसं आपण बॅकवर्ड इनवर्ड पाहायला मिळतोय. डिसिजन इज पेंडिंग राईट नाव अँड जस्ट अ मोमेंट. थोडंसं कन्फ्युजन आहे नक्कीच झेल टिपला गेलाय परंतु अजूनही थोडंसं कन्फ्युजन आहे थोडंसं ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज कुठल्या संघाला मात्र असेल यासाठी लक्ष मात्र वेधून राहिलं जाते. ऑन स्क्रीन वरती थोडंसं कॉम्प्लिकेटेड कॅच मात्र पाहायला मिळतोय. सुजित राऊत प्रयत्न फार अगदी मोठा होता थोडंसं नैराश्य हतबल कोणाच्या वाटेला मात्र दिसेल आणि यावेळी पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती अजूनही डिसिजन इथे मात्र येईल आणि हा येतोय तो नक्कीच थोडंसं चेंडू थोडंसं कुठेतरी मात्र वेगळ्या दिशेला भरकटताना थोडंसं खोलवर टप्प्याचा कुठेतरी थोडंसं मायक्रो एक टप्पा मात्र पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन वरती आणि यावेळी पाहायला मिळेल नॉट आउट. येस थोडंसं एक टप्पा पडला गेला आणि थोडंसं चेंडू मात्र उचलला गेला तो सुजित राऊत. प्रयत्न फार अगदी मोठा होता चेतन सर प्रयत्न फार महत्वाचा आणि प्रयत्नशील राहिला गेला तो सुजित राऊत सुपर कॅच. वही बात हो गई जैसा मैं बोलता हूँ ना थोड़ा है थोड़े की जरूरत है घोड़े की जरूरत है तो यहाँ पे थोड़ा थोड़ा हो गया तो फिर घोड़ा निकल गया तो हो गया होता है ऐसा होता है चला धन्यवाद. आपण पाहू शकाल प्रयत्न अगदी फार मोठा होता परंतु 3 to go सर 3 to go. इस समय मयूरेश देखते हैं किस प्रकार से अपना गेंदबाजी में बदलाव करते हैं और फिर कमबैक करने का प्रयास करते हैं. काफी अच्छा प्रयास था कैच काफी अच्छी लपकी थी मगर थोड़े के लिए थोड़ा रह गया तो फिर से एक बार बॉलिंग में आपको काफी अच्छी गेंदबाजी देखो टप्पा गिरने के बाद डायरेक्टली विकेट कीपर के दस्तानों में चली गई तो ये डॉट गेंद तो स्कोर अभी भी रुका हुआ लगभग 7 रन पर. तो चलो फिर से एक बार कमबैक करते हैं तो वापिस वो कंटिन्यूटी रखेंगे कंसिस्टेंसी रखेंगे क्या ये देखना हम पसंद करेंगे. अगली गेंद स्लोअर वन डालना चाहते थे काफी अच्छा कवर की दिशा में गेंद जाती हुई नजर आ रही है. छोटा लेकिन यहाँ पे छोटा जरूर गलती कर चुका है 2 रन चुरा लिए. तीसरा रन लेने का प्रयास शायद ये कंप्लीट हो जाएगा. तीन धावा संपन्न मात्र केला गेला. चांगलं फील्ड मात्र बनावी लागेल. अगदी चांगल्या व्यवस्थित पद्धतीने पाहायला मिळतं नक्की कबड्डीच्या विजनला चेंडूला पाठवण्याचं काम मात्र केलं होतं. थोडंसं मिस्टर प्रणय चुकी करतोय. अगदी 2 पायांच्या आतमधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होत होता परंतु पुनश्च बॅकअप घेतला गेला स्पीड घेतला गेला आणि चेंडूला मग कॅच करतोय आणि फेकी मात्र केली जाईल. 3 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 10 धावा. पियुष आपण पाहू शकाल चांगला एक षटकार लगवण्यामध्ये जो माहीर आहे ज्याच्याकडे ताकद आहे ज्याच्याकडे शैली आहे असं मिस्टर पियुष. एक फाईन लेगच्या विजर मध्ये 360 अँगल खेळण्यामध्ये जो माहीर असतो तो मिस्टर पियुष. 10 पे बस जरूर रुकी है अभी बस कहाँ आगे जाएगी लेकिन यहाँ जरूर ये बस आगे निकलती हुई नजर आ रही. 4 के साथ बस लगता है कि अर्नाला तक पहुंची है. वाइड के तौर पर 1+4 यानी 5 रन का इजाफा ऐड होगा. थोडंसं उसरणी संघाला एक आपण पाहू शकाल एक जीवदान मात्र नक्की पाहायला भेटते. ही नशिबाची साथ आहे. कुठल्याही प्रकारची मेहनत मात्र पाहायला मात्र मिळत नाही पण मेहनत म्हणतात ना की मेहनतीचं फळ घेतल्यानंतर ते थोडंसं पण कष्ट विना फळ नाही पण कुठलेही कष्ट न करता फळ मात्र मिळायला गेले आणि 5 धावा संपन्न केल्या गेल्या. 5 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. पर मुझे ये नहीं ये मुझे खलल कर रही है बात कि इन्होंने फर्स्ट ओवर इनको क्यों दी
क्योंकि इनकी जो इनको गए मैच में तीसरी ओवर दी थी, तो इसके पहले भी अच्छे अल्केश गेंदबाज थे या फिर चंद्रकांत थे, तो ये क्या स्ट्रॅटेजी क्या चेंज की, लेकिन इसका देखो नुकसान क्या, आपको क्या दिख रहा है ये सब? खरोखर आपण पाहिले गेले ज्याप्रमाणे आपण सकाळी खेळतो ज्या पद्धतीने आपण जी ऑर्डर ठेवतो ती जर ऑर्डर ठेवली तर कदाचित गेम तसाच राहतो, पण थोडंसं कुठेतरी आपण चेंजेस केला गेला, परिवर्तन केला गेला तर नक्की याची किंमत मात्र सोसावी लागते. परिवर्तन केला गेला आणि संघामध्ये परिवर्तन झाला आणि नक्की 15 धावा एक षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. तत्पूर्वी तीच थांबूया, तुर्तास जाऊया डीजे कडे. धन्यवाद डीजे. मिस्टर चंद्रू आपण पाहू शकाल, मिस्टर चंदू एक गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल आणि फारच आपल्या स्वतःच्या नेतृत्वाखाली संपूर्ण फील्ड इथे सजवताना पाहायला मिळते. अगदी पहिलं षटक हाताळले गेले मिस्टर पियुष यांनी आणि 15 धावा संपन्न केल्या गेल्या. स्ट्रॅटेजी बदलली, धावसंख्या सुद्धा बदलल्या. काफी खराब गेंद फुलटॉस के तौर पर उठा लिया, यहाँ पे फील्ड छोटा जरूर करने में कामयाब, 2 रन चुरा ले, बैकअप जरूर देना पसंद करेंगे. यहाँ पे अल्केश इन्होंने बैकअप दिया, चलो 2 रन के साथ स्कोर बढ़ता है 17 पर. तो धीरे धीरे इनका जो प्रयास है उसरने टीम का, वो लगभग 40-45 तक जाने का जरूर मंसूबा इन्होंने अपने मन में धारण कर लिया है. यावेळी पुढे सरसावण्याचा प्रयत्न केला गेलाय, चेंडू मात्र कितपत निघून जाईल आणि यावेळी सेकंड अटेम्प्टला झेल मात्र टिपला गेलाय. थोडंसं मात्र चुकी करे असं पर्यंत, परंतु यश मात्र सेकंड अटेम्प्टला मिस्टर प्रथम मात्र झेल टिपतोय. सुपर कॅच. उसरनी टीम को 40 के अंदर आप अगर रोकते हो, पाम आप अगर रोकते हो, तो आप सही में आपको थोड़ा प्रेशर कम रहेगा. लेकिन अगर 40-45 या फिर उसके ऊपर अगर ये स्कोर चला गया तो प्रेशर जरूर आपके ऊपर बनता हुआ नजर आएगा. पंचाकडे अपील आणि अपीलला वकील मात्र राजी झालाय. येस, लेग बिफोर विकेटच्या साह्याने तंबूच्या असायला परतावा लागेल आणि यावेळी मिस्टर अनिकेत निघून जाईल. तो बॅक टू दी डकआउट. धन्यवाद डीजे. चेतन सर, आपण पाहिलं गेलं तर एक षटक इथे संपलं झालं. एक षटकांच्या अखेरीस 15 धावा संपन्न केल्या गेल्या. मिस्टर चंद्रकांत आला गेलं आणि विकेटचं पतन सुद्धा केलं गेले. कुठेतरी धावसंख्या स्थिरवलं. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि अगदी 3 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन केलेलं. काय सांगाल या मॅच बद्दल? एक्चुअल एक कहावत बोली जाती है कि हीरे की परख जोहरी करता है, मगर कभी कभी क्या जोहरी भी अभी खरा सुना कौन सा रहता है, क्या रहता है, अभी ये सब थोड़ी सी मिस्टेक हो गई है. होता है क्रिकेट में, चेंजेस किए जाते हैं, कोई बात नहीं. ऐसा ना वैसा तो स्कोर तो उसरनी टीम है 40 के ऊपर ही बनाएगी, इतना तो मुझे थोड़ा सा ऐसा लग रहा है. वो तो 40 तक तो जाएगी, लेकिन उसके बाद उनके मन में क्या चल रहा है वो उस प्रकार से खेलना पसंद करेगी. येस, इट इज अ गॉन. फर्निचर इज अ डॅमेज. बॅक टू दी डकआउट. ऑन हॅट्रिकचा चान्स मात्र घेतला गेलाय. आजच्या दिवसातील मात्र हिरो मात्र ठरतोय तो मिस्टर चंद्रकांत. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक ऑन हॅट्रिक. धन्यवाद डीजे. अगदी पाहिलं गेल्यात आजच्या दिवसातील, कालच्या दिवसभरामध्ये सुद्धा कोणी हॅट्रिक घेतली नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये अगदी 2 दिवसीय सामन्यामध्ये ऑन हॅट्रिक ठरला गेला तो विकेटमध्ये तो मिस्टर चंद्रकांत आणि फलंदाजीमध्ये जर चौकार पाहिला ऑन हॅट्रिक तो मिस्टर संकेत, मॅन फ्रॉम रानगाव. खूपच चांगली बॅटिंग. इसीलिए तो चंद्रकांत को आपके पाम के इसमें खरा सोना कहा जाता है, तो उन्होंने ये साबित कर दिया, यस मैं खरा सोना हूँ.
कल के दिन हैट्रिक हुई, आज के दिन चंद्रकांत जरूर आपको कांग्रेस मैं देना चाहूंगा। शायद ये लगातार 6 के 6 भी विकेट ले सकते हो, ऐसी एबिलिटी है इनके पास। अगदी या विकेटचं पतन केलं गेलं, बॅक टू बॅक 500 रुपयाचं रोख पारितोषिक सुद्धा पटकावलं गेलंय भूपेश राऊत यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक। वेळी सुपर रायझिंग डिलिव्हरी, पंचाकडे अपील जरूर मात्र केली जाते। थोडंसं अल्ट्रा एज डीआरएस असतात आपण नक्की पाहिलं असतं, परंतु त्या टेक्निकली पण कालांतराने काळ बदलला गेला। अगदी पुनश्च थर्ड रिव्ह्यू सुद्धा पाहायला मिळतो, रिव्ह्यू कालांतराने तो डीआरएस आणि अल्ट्रा एज सुद्धा आपण पाहू शकाल, कालांतराने नंतर असं युग मात्र येईल। ओ हो, ये क्या गेंदबाज है कि क्या है, सिर्फ गेंद डालते हैं, गेंद जाती विकेट कीपर और बॉलर, इनके बीच ही ओवर खत्म हो गई। तो 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ। अगदी मिस्टर चंद्रकांत यांनी 1000 रुपयाचा नक्की रोख पारितोषिक कमावला गेलाय। 17 संदीप राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि भूपेश राऊत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं रोख पारितोषिक आला गेलंय। हे मनोबल आहे, मनोधैर्य वाढवलं गेलंय। बघा चेतन सर, आपण पाहिलं गेलं तर एकंदरीत एक षटक संपल्यानंतर 15 धावा होत्या, द्वितीय षटक हाताळलं गेलं, फक्त 2च धावा संपन्न केल्या गेल्या आणि 3 विकेटचं पतन केलं गेलं। काय सांगाल आपण चंद्रकांत या गोलंदाजीबद्दल? मैं तो इतना ही कहना चाहता, देखो फिर से मैं बोलते हैं ना, जो डांस का रहता है तो इसमें मैं स्टैंडिंग ओवेशन देता हूँ चंद्रकांत आपके लिए, आपके जो आपने जो परफॉर्मेंस दिया इसके लिए स्टैंडिंग ओवेशन फ्रॉम नाना। अच्छा है, बहुत अच्छा है चंद्रकांत, तेरे जैसा कोई नहीं, सही में तूने अपनी बात को साबित कर दिया, बहुत अच्छा है। तो पूरी तरह से देखो 15 के बाद 2 रन दिए और 17 पर, तो कैसा कैसा रणनीति इन्होंने अपनाया और कैसे एक स्ट्रैटेजी वापस चेंज की। अभी अल्केश आएंगे, इनके पास भी का एबिलिटी है रोकने की बैट्समैन को। एवढी शॉर्ट लाईनचा चेंडू सरळ मात्र फेकून दिला गेलाय आणि हा येईल नक्कीच 24 मध्ये 6 धावांसाठी। सुपर टायमिंग, हा येईल मॅक्सिमम 6 धावा। माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं। धन्यवाद डीजे। चला चेंडू द्यायचे आहेत। एक्चुअल अल्केश, इनको अगर आप ऐसे हाफ पिच शॉर्ट पिच डालोगे तो उसरनी टीम उस मामलात में काफ़ी तरबेज है, उनको मालूम है। जैसे ही हाफ पिच शॉर्ट पिच मिलती है तो शफल होके गेंद को लेग साइड में 6 रनों के लिए भेज देंगे, इतना तो पक्का है। रोमांच मात्र आली गेली, पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलं गेलंय। थोडंसं मेहनत करतोय मिस्टर चंद्रकांत, तितक्या ताकदीने खराब अशी गोलंदाजी कुठेतरी मात्र हाताळताना पाहायला मिळेल। ज्यावेळी षटकार लगावला गेला त्यावेळी गोलंदाजाचा आत्मविश्वास न डगमगता त्या जोमाने त्या उत्साहाने टाकणे फार गरजेचं आहे। या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 23 धावा। यावेळी पाहू शकाल, यावेळी चेंडू मात्र अंगावरती आदळून घेतोय, आपण पाहू शकाल खूपच चांगली गोलंदाजी। चेंडू मात्र टप्पा पडल्यावरती अंगावरती येतोय आणि तितकाही मारण्याचा प्रयत्न आणि या षटकाराने धावसंख्या 2 पोहोचते ते तब्बल 23 धावा। आतापर्यंत 2.2 चेंडूचा खेळ संपन्न होतोय। अभी भी 4 गेंदें बाकी है, मगर अभी जो गेंद जो लगी इनके शरीर के भाग को लगी, उन्होंने रन नहीं लिया, तो उनको कॉन्फिडेंस है कि मैं ऊंचा शॉट खेलूंगा, यानी उनको पक्का विश्वास है अपने बैटिंग पे और वो खेलना पसंद करेंगे। बट डिपेंड करता है कि अल्केश किस प्रकार की गेंदबाजी करता है। यावेळी सुरेख आपण पाहत आहे स्क्वेअर मिडविकेटच्या रिझन मध्ये मिस्टर चंद्रकांत पोहोचतोय। फेकी करेपर्यंत नक्कीच अभिला मात्र बीट केलं जाईल का? येस, इट इज अ गॉन बॅक टू दी डकआउट। ॲक्युरेट फेकी मात्र केली गेली, म्हणून क्रिकेटमध्ये ॲक्युरेसी मात्र फार महत्वाची आहे। ॲक्युरेट थ्रो केला गेला, विकेटचं पतन पाहायला मिळालं। धन्यवाद। चला घाई करायची प्लीज, फलंदाज लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये। मिस्टर वैभव फलंदाज मैदानाच्या दाखल होईल आणि खऱ्या अर्थाने विकेटचं पतन केलं गेलंय। खरं म्हणजे बोलायचं झालं म्हणजे चेतन सर,
चंद्रकांतचं ऍक्युरेट जर फेकी केली नसती तर विकेट नसतं. कदाचित जर टप्पा थ्रो जरी गेला असता तर अभि मात्र पुन्हा बॅक साईडला जाऊन पुनश्च त्या क्रीजवरती पोहोचला असता. काय सांगाल आपण याबद्दल? अगर देखा जाए तो पूरा क्रेडिट इतना फील्ड करने का और उसको बराबर उसी हिसाब से रिटर्न करने का, वो भी डायरेक्टली हाथों में, तो ये सब क्रेडिट चंद्रकांत जी को जाता है, बहुत उनको ही जाएगा। लेकिन कमबैक जरूर करते हुए नजर आ रही है पाम की टीम। डिपेंड करता है कि इन्होंने अपने टप्पे को थोड़ा आगे डालना चाहिए। मात्र यहाँ पे जो बल्लेबाज है वो तो यही कोशिश करेगा, यस आई वांट टू डू दैट, एंड फिर से देखो अभी आगे आके स्टेप आउट करके खेलना चाहते थे, मगर गेंद ने ऊंचाई पकड़ी और गेंद बैट को टच होके विकेट कीपर के दस्तानों में। बीएनसीसी चषक 2025 में आप देख रहे हैं ये मैच पाम वर्सेस उसरनी। उसरनी अभी भी बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है। स्कोर अभी भी रुका हुआ। पहले ओवर में 15 रन आए, दूसरे ओवर में 2 रन आए, उसमें हैट्रिक भी हासिल की गई, और उसके बाद लगता है कि 6 रन आ गए तीसरे ओवर की पहली गेंद पे। तो ये अप एंड डाउन ये मैच जरूर चल रही है, मगर जिस हिसाब से जो स्कोर बनाना था उस हिसाब से जरूर उसरनी टीम अपने आप से नाराज रहेगी। फिर से अल्केश अपने बॉलिंग मार्ग पर। ओहो क्या गेंदबाजी, फिर से एक बार विकेट का पतन हो जाएगा। तो ये विकेट का पतन हो चुका है। डीजे प्रेम करून धन्यवाद डीजे. चला पंचांचा निर्णय कळवायचा आहे. कृपया मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. आपण नोंद घ्यायची आहे. काही नियमावली आहेत कमिटीच्या, तर प्लीज आपण थोडं सहकार्य करायचं आहे. चला घाई करायचे. पंच आपण लगेच निर्णय कळवायचा आहे. न्यूझीलंड संघ आपण पाहू शकाल अगदी 165 धावा मात्र खेळल्या गेल्यात. 38 षटक संपले जात आहेत आणि 5 विकेट सुद्धा पटकावल्या गेल्यात. खूपच चांगली अशी खेळी न्यूझीलंड संघ आणि तितक्याच ताकदवर मातब्बर संघ आपण इंडिया संघ पाहू शकाल. 20 सुरेख आपण पाहताय. स्टेट टाईमला खेळून काढण्याचा प्रयत्न, तितकाच ताकदीचा प्रयत्न जरूर मात्र करतोय तो मिस्टर शुभम, आणि नक्कीच थोडस नक्की जावं लागेल, परतावं लागेल. तो नक्की बॅक टू द डगआउट तो मिस्टर वैभव. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. आपण पाहू शकाल अगदी 2025 चा एक दीपमान सोहळा आपण संपन्न होताना इथे पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर 18 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष मात्र पाहायला मिळेल. 25 धावा बॅटेड बायच्या साह्याने आणि 26 धावांचं लक्ष मात्र दिलं असेल. भूपेश राऊत यांच्याकडे 500 रुपये रोख पारितोषिक आला गेले. संदीप राऊत यांच्याकडे 500 रुपये रोख पारितोषिक आला गेले. चांगली कमालीची अशी गोलंदाजी हाताळली गेली तर नक्कीच चंद्रकांत यांनी. ऋतिक भाई ऐसा लग रहा था कि 40 के ऊपर जाएंगे, लेकिन क्रेडिट जाता है चंद्रकांत
और अल्केशिन को और उनके फील्डर्स जो चंद्रकांत ने बॉलिंग भी अच्छी की और जो एक रन आउट किया, इसके कारण इस मैच का चित्र थोड़ा कुछ अलग दिखाई दे रहा है। सर या मॅच नंतर लॉर्ड्स टाकण्यात येणार आहेत. चला कामन संघाचा कर्णधार आणि SYCC नाला सोपाराचा कर्णधार आपण सुद्धा यायचं आहे. 2 षटकानंतर आपण लगेच इथे लॉर्ड्स सगळं देतील याची आपण नोंद घ्यायची आणि विनर टीम या लॉर्ड्स मध्ये असेल. चला उसरणी संघ थोडंसं आपण स्पीड अप करायचं आहे. दोन्ही जोडी जाईल मैदानाच्या आतमध्ये का जर पाहू शकाल तर मिस्टर अल्केश गायकवाड आणि का जर पाहिलं तर मिस्टर चंद्रकांत ही दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संत गतीने मंदमानी मैदानाच्या आतमध्ये यजमान होते, विराजमान होते. प्रस्थान होईल आणि किती धावांची मजल आपण नक्की माराल. अगदी जिंकण्यासाठी 25 धावा बॅटर पायच्या साह्याने आणि जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान दिलं गेलंय. हेलो रियांश मोरेगांव कप्तान प्लीज कमेंट्री बॉक्स में आ जाइएगा प्लीज. रियान फाउंडेशन प्लीज कप्तान. चला थोडस घाई करायची. मिस्टर श्री गोलंदाज मार्क पण मात्र सज्ज होतोय. आपण पाहू शकाल अगदी ड्रोनच्या साह्याने आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. ड्रोन सुद्धा दखल होतोय, फलंदाज सुद्धा दखल झाले गेलेत. अगदी येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष मात्र दिलं गेलंय. यावेळी थोडस चेंडूला व्यवस्थित पाहिलं गेलं. हलक्याशा हाताने जरूर मात्र पाठवण्याचं काम मात्र करतोय तो. शॉर्ट मिड ऑफचं विजन आपण पाहायला नक्की मिळेल का, परंतु हलक्याशा हाताने खेळून मात्र काढला गेले. एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल आणि एका धावेने स्वतःच वैयक्तिक आणि सांघिक खातं इथे खोललं जाते. कभी कभी स्कोर रहता है तो उस हिसाब से चेंजेस करते कि बैटिंग में अपना एक हाथ चेंज करते कि एक एक दुक्का निकाल के हम स्कोर तक जाएंगे. बट कुछ बैट्समैन ऐसे रहते हैं कि वो अपना नेचुरल गेम ही खेलते हैं. तो ये गेंद टप्पा गिरने के बाद काफी बाहर गई. 1 रन के साथ जरूर स्कोर बढ़ेगा 2 रन पर. तो जीतने के लिए 26 का पीछा करते हुए नजर आ रही वो पाम की टीम. अपेक्षा थी उसरनी को कि 40 के ऊपर जाएंगे, मगर कुछ गड़बड़ाहट हो गई. इसके कारण वो 25 पे ही अटके गए. तो पूरा क्रेडिट चंद्रकांत जो बैटिंग करते हुए, इनके कारण काफी बढ़िया गेंद रही थी. बाल बच गए. जरूर ये स्टंप के आसपास से गेंद निकल गई. नसीब अच्छा था, उस हिसाब से ही आपको खेलना पड़ेगा. लेकिन गेंदबाज भी काफी अच्छी गेंदबाजी जरूर करते हुए नजर आ रहा है. खूपच चांगली गोलंदाजी. थोडस बाल बचे मिस्टर चंद्रकांत. थोडस चेंडू पण पाहिलं गेलं रेसिंग झाला गेला. बॅटिंगची कडा लागली असते कदाचित यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावला असता. सुपर बॉलिंग, सेम पोझिशन येस, परंतु वळतायत स्वैरी चेंडू मात्र पाहायला मिळाला. लेंथ ऑफ लाईन जो टप्पा मात्र पाहायला मात्र मिळत नाहीये. इट्स अ वाईट आणि पंच मात्र स्वीकारतायत आणि या स्वैरी चेंडूने संघाच्या धावसंख्या पोहोचते ती तब्बल 3 धावा. सुंदर क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी ड्रोनच्या साह्याने DBN यांच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण अगदी घर बसले आपण क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा लयलूट आपण मात्र करू शकता. यावेळी शॉर्ट लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू कितपत निघून जाईल. यावेळी सुरेख मात्र झेल टिपला जातोय आणि मिस्टर चंद्रकांत मोठा झटका बसेल तो नक्की पाम संघाला. गडी मात्र गारत होतोय आणि बॅक टू द डगआउट मोठा हादरा बसतोय तो पाम संघाला.
क्रिकेट अगर देखा जाए तो देखो, आपने ऐसा बहुत बार देखा होगा कि कोई स्कोर छोटा नहीं रहता और कोई स्कोर बड़ा नहीं रहता है। आपको उस मंजिल तक कैसे जाना है वो आपके ऊपर डिपेंड करता है। खरोखर चेतन सर आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये जे मी समालोचन केलं ज्यावेळी संघाचा लो स्कोरिंग असतो ना त्यावेळी फक्त ते विचार करतात की आम्ही कमी षटकामध्ये सामना मात्र संपवून टाकतो आणि त्या इंटेन्शनने चंद्रकांत खेळला गेला. कमी षटकामध्ये सामना कधी संपेल आणि त्या संपण्याच्या उद्देशाने चंद्रकांत हा गमावला गेला. हे क्रिकेटचं सगळ्यात रहस्य आपण सांगू शकाल. नहीं, ऐसा हमने बहुत बार देखा है, अपना ये लोकल क्रिकेट में भी देखा है, इंटरनेशनल में भी देखा है, मगर वो अपने अपनी सोच है। अपनी सोच किस प्रकार, आप जैसा सोचोगे वैसा आप पाओगे। आपके सोच के ऊपर पूरी दुनिया है। ये खाली क्रिकेट की बात नहीं, आपकी सोच क्या कहती है, किस प्रकार से आपको रणनीति को अपनाना है। तो यहाँ पे गेंदबाजी काफी बढ़िया करते हुए तो जरूर नजर आ रहे। देखो हिम्मत नहीं आ रहे, 26 रन माना कि कम लग रहे, क्योंकि सामने टीम भारी भरकम हो, पाम टीम है। खरोखर आपण जसं उल्लेख केला गेला तर खूपच चांगला दोन्ही संघ मातब्बर आहेत कारण काही सांगू शकत नाही कारण क्रिकेट आहे. यावेळी स्लॉग स्वीप केला गेलाय. घुटना टेको तमाशा देखो आणि यावेळी आकाश ब्रायंटचा सरळ मात्र निघून जाईल इंटू द गॅप मध्ये आणि हाय तो चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहिला गेलात उजव्या साईडला आला गेला चेंडूला पाहिलं गेलं थोडंसं स्लॉग स्वीप केला गेलाय गुडघा टेकला गेला आणि चेंडूला फक्त वळवलं गेलंय आणि हा येईल चौकार आणि 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 7 धावा. खूप सुंदर क्रिकेट यावेळी हाताळताना आणि निहाळताना. एक्चुअली शॉट देकर सूर्य कुमार यादव की याद आई थी मुझे। ओ हो, ये इनर एज लगकर जरूर स्टंप को बिखेर देती, लेकिन नसीब अच्छा था, बाल बाल बच गए, हमारे तो बाल ही उड़ गए। बाल बाल बचे तसं मिस्टर आकाश थोडस एक इनर एज पाहायला मात्र मिळाली. कदाचित चेंडूच आपल्या फळीवरती आपल्या यष्टीवरती उद्ध्वस्त झाला असता तर झाला असता. 1 षटकांच्या अखेरीस क्षमस्व अजून 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 7 धावा. सेम शॉट सेम स्लॉट सेम चेंडू मात्र पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू मात्र मारण्यामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणून आपण उल्लेख केला ना की सर्वच चकाकणारे मात्र सोरे नसतात आणि प्रत्येक चेंडू हे षटकार आणि चौकाराचे नसतात. एक षटक संपलं जाईल. 1 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 19 धावा. तुर्तास जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा भीमनगर विकास महामंडळ. ऐकूया डिस्की जॉकीला. पाम टीम की सोच से ये मैच को ले रही है, यही का हमें थोड़ा कंफ्यूजन है, क्योंकि हर गेंद को वो ऊंचे शॉट या फिर चौका छक्का मारने का प्रयास कर रही है। बट आपको ये नहीं पता रहता कि अगर हम बल्लेबाजी में स्टार है तो अपने सामने जो स्टार है जो गेंदबाजी कर रहा है वो भी एक स्टार है, तो एक स्टार को दूसरे स्टार के बारे में मालूम होना चाहिए। अभी जो भारी भरकम ऐसे जो बॉडी लैंग्वेज से देखे जाते हैं, यूसुफ पठान जैसी बॉडी जरूर दिखाई दे रहे हैं, उनके हाथों में बहुत ऐसी ताकत है। ये गेंद अगर हल्की मिलती है तो जरूर ये कहाँ भी फेंक सकते हैं। अगर इनका विकेट अगर चटकाते हैं तो इस मैच में कुछ भी हो सकता है। डिपेंड करता है, इनको अपना विकेट सेफ रखना होगा। यावेळी 2 धावेला हाक मात्र दिले गेले. थोडस नक्कीच फंबल मात्र होईल का, परंतु 2-1 धाव्या घेतली जाते. 2 धावेला थोडस नक्की हलकेश धावला होता. थोडस नक्की धावू की नको बराबर संकोच केला गेला आणि 1च धावा इथे अर्जित केली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. कुठेतरी धावसंख्या सरसावते, कुठेतरी मात्र खालावते, कुठेतरी नक्की थोडस पेन पाहायला मिळेल. अगदी पॅच रोमांच पाहायला मात्र नक्की मिळतीये. वरीत पंचाकडे अपील 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 मात्र केली जाईल, पण कुठल्याही प्रकारची दाद मात्र स्वीकारावं लागते. सुपर बॉलिंग यावेळी हाताळली गेली. अगदी चेंडू मात्र अंगावरती आदळून घेतोय मिस्टर आकाश. प्रयत्न करतोय, थोडंसं ग्रीप घेतोय, मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू कुठे मारू, कुठल्या दिशेला मारू हा संकोच करेपर्यंत अगदी विचार केला गेला तर फक्त 1च धाव संपन्न होईल आणि एका धावेच्या मदतीने धावून पोहोचते ती 8 धावा. 9 धावा क्षमस्व. जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू आणि 17 धावा.
आपकी वो बात सही है, मगर यहाँ पे उसरनी टीम ने जकड़ के रखा है, क्योंकि इसके पहले जो घमासान देखा था पाम टीम का, तो उसरनी टीम ने जरूर पाम टीम को रोक के रखा है, इतना कम स्कोर होकर भी, तो ये बड़ी बात है। नक्कीच आपण पाहिलं ज्याप्रमाणे पाम संघाने गोलंदाजी केली तशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळेल का उसरणी संघाकडून. यावेळी दुमासन घातलाय सरळ चेंडू मात्र निघून जाईल स्क्वेअरच्या विसरमध्ये. चेंडूचा पळ काढेपर्यंत अंडरम फेकी मात्र केली जातीये. अभि जीवाची आकांक्षा करतोय, करू की मरू, सळो की पळ करून सोडलं गेलंय. काय बॅटिंग सुपर्ब, तितक्या ताकदीची फिल्डिंग दोन्ही बाजू सारख्या पाहायला मिळतात. तेही सुद्धा मेहनत करतायत आणि ही सुद्धा मेहनत करतात. काय सांगाल चेतन सर? मेहनत का फल अभी उससे ही मिलने वाला है शायद. कभी कभी मेहनत करता है आदमी, मगर कभी कभी कोई और ही तीसरा ही चुरा के लेके जाता है, लेकिन बाय मिस्टेकली नसीब का भी साथ होना जरूरी है. ये देखो, ये नसीब का साथ, जैसा बोला वैसा नसीब ने साथ देना चालू कर दिया. इसको बोलते हैं नसीब. हो गया, नसीब ने साथ दे दिया. नशिबाचा खेळ आहे, नशीब दिला गेलाय, नशीब खोलतोय आणि सरळ मात्र 4 धावेने चेंडू मात्र निघून जाईल लॉंग स्टॉपला. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुन्हा सरसावेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 14 धावा. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक्चुअली देखा जाए तो बहुत से ऐसे क्रिकेटर देखे कि जो अपना जब बैटिंग करते तो कोई स्टेप आउट करके खेलता है, कोई शफल करता है, तो जैसा बॉलर जैसा वेरिएशन करता रहता है बॉलिंग में, वैसा बैट्समैन भी उसके बैटिंग स्टाइल में वेरिएशन लाता रहता है. तो ऐसा मुझे सुबह से नहीं दिख रहा है. मैंने ऐसा कोई ऐसा खिलाड़ी नहीं देखा है. ज़्यादा से ज़्यादा खिलाड़ी या फिर शफल करके खेल रहे या फिर वो खड़े खड़े ही खेलते हुए नजर आ रहे हैं. ऐसा कुछ मुझे अब तक दिखाई नहीं दे रहा है. खरोखर आपण उल्लेख केला गेला, ज्यावेळी आपण खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी चेंडू व्यवस्थित टाकला, पण थोडंसं शफल केला गेला तर थोडंसं गोलंदाज सुद्धा थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतो. तो चेंडू टाकायचा कुठे हा थोडंसं फंबल होतो. वळी अगदी अब थोडं मी का तू का मी करेपर्यंत अंडरम फेकी आणि फेकी फेकी आणि फेकी मात्र केली जाईल. चुकीला माफी नाही, थोडंसं चुकी करतोय बघा. माइंड चेंज केला गेला, नक्की थोडंसं प्रेशर होतोय, बर्डन होतोय. चंद्रकांत परतला गेला आणि चंद्रकांत नंतर हा प्रेशर आहे, हा प्रेशर आहे, हा बर्डन आहे, हा नक्की पाहायला मिळतोय. काय होईल आपल्या संघासाठी, ही ताकद आहे. आणि याप्रमाणे पाहिलं तू का मी का तू करेपर्यंत दोन्ही एकत्र आले होते, परंतु तितक्याच ताकदीने एक रन धाव परिपूर्ण. एक कहावत बोली जाती है कि तू मैं के झगड़े में धोखे सारे, चल मुसाफिर किनारे किनारे. तो इस समय फिर से एक बार इनको नसीब ने साथ दिया, ये रन आउट होते होते बच गए. ये भी मैं जरूर बोलना चाहता हूँ ऋतिक जी. देखियो आप, वापस इनको एक नसीब मिल गया. 7 चेंडू आणि 11 धावा. आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. काय मॅचला रोमांच आले गेले. 7 आहे, 7 मात्र द्यावी लागेल अल्केशाला संघाला. 7-7 आहे. यावेळी धुमसान घातला गेलाय का, यावेळी धुमासान घातला जातोय, तितक्याच ताकदीने झेल टिपला जाईल का, आणि खऱ्या अर्थाने चेंडू मात्र निघून जातोय. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावा. 6 बॉल्स नीड्स टू 11 रन. 6 गेंदों में 11 रन की जरूरत. आपको मैं पहले ही बोल चुका हूँ कि इन्होंने इस स्कोर को इजीली लिया. देखो इसका नतीजा आपके सामने दिख रहा है, क्योंकि खुद होके बोलते हैं ना, खुद के पैरों पे कुल्हाड़ी मार दी, ऐसा क्यों कहा जाता है. 26 रन आसानी से भी बन सकते थे, इक्का दुक्का या फिर हल्की गेंदें आती है तो उसको कन्वर्ट करो चौके और छक्के में. लेकिन हर एक गेंद को आप मारना ही चाहते हो तो वो गेंदें डॉट जा रही है, उसका खामियाजा आपको भुगतना पड़ रहा है. इसके लिए कैलकुलेशन 6 में 11, ये मैच कहीं भी जा सकती है. चला घाई करायचे, उसरणी संघ जास्त वेळ जडवायचा नाहीये. आपण पाहिला गेल्यात इंडिया संघ चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्रवेश करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 176 धावा पटकावल्या गेल्यात. 5 विकेटचं नुकसान आणि 41.3 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. एका बाजूला चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा पाहायला मिळते आणि सतपाळ संघामध्ये सुद्धा चॅम्पियन ट्रॉफी पाहायला मात्र मिळते. कोणाच्या हातात सुपूर्द मात्र मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जाईल, ती बेस्ट सायकल पाहायला मिळते. टाळ्यांचा गजर करावा लागेल, थोडंसं कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. ज्याप्रमाणे भूपेश चौधरीने 500 रुपयाचं इनाम देऊन एक गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवला गेला, त्याचप्रमाणे आत्मविश्वास उंचावा लागेल तर नक्कीच आपण जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचू शकाल. 6 गेंदों में 11 रन, 6 बॉल आणि 11 धावा. चला स्पीडअप करायचं. उसरणी संघ आपण जास्त वेळ घेते, थोडंसं प्लीज विनंती असेल, जास्त वेळ जडवायचा नाहीये. 6 में 11. अगर कोई साधारण टीम रहती तो बात अलग थी. उसरनी एक जो नामचीन ऐसी टीम है, इनके पास गेंदबाज है, रोक भी सकते हैं. और यहाँ पे ये भी नामचीन टीम है, मगर अब तक क्यों रुकी है, ये सोच में जरूर उनके जो सहकारी वो भी सोचते होंगे कि ये क्या चल रहा है.
जोपर्यंत मॅच आहे, जोपर्यंत अल्केश आहे तोपर्यंत मॅच आहे असं मात्र दाखवलं जाईल का? थोडस नक्कीच हिट करताना थोडस नक्की तंबूच्या असलेला परतावं लागेल, आत्महत्या करावी लागतीये. येस येस, इट इज अ गॉन. मिस्टर आकाश जाधव बॅक टू दी डकआउट. चला कामन संघाचा कर्णधार आणि SYCC नाना जोपारा दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण लगेचच इथे लॉर्ड्स टाकण्यात येतात, तर आपण लगेच यायचं आहे. बघा चेतन सर, मॅच कशी बदलली गेली आहे बघा. चित्र बघा, चित्र बघा, बघा बघा. 18 चेंडू आणि 18 धावांची काल आवश्यकता होती, चेस मात्र केली नाही. एक चेंडू 4 धावा सुद्धा आजच्या दिवसात आली गेली, चेस मात्र केली गेली नाही. बॉल मात्र कमी पाहायला मिळतात, धावा मात्र जास्त पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि 11 धावा. अब तक क्रेडिट तो मैं उसरनी टीम को ही दूंगा, क्योंकि उन्होंने पूरी तरह जकड़ के रखा है, ऐसी तूफानी बल्लेबाजों को उन्होंने रोक के रखा है. ये बहुत बड़ी बात है उसरनी टीम के लिए, क्योंकि उनका जो प्रयास है, उनका प्रयत्न है, उसमें वो कामयाबी पाते हुए नजर आ रहे हैं. अभी यहाँ पे हुकुम का एक का जो दिख रहा है, जो एज अ अल्केश के नाम से जाना जाता है, वो अगर इस गेंद पे कुछ ऊंचा शॉट मारता है तो कुछ हो सकता है. ओहो, विस्स फर्निचर इज अ डॅमेज. मोठा झटका, मोठा गडी मात्र गारद करून सोडला गेलाय. मिस्टर अल्केश बॅक टू दी डकआउट. हिल हिल पोरी हिला तुझे गप्पा लीला टिला. हिल पोरी हिला तुझे गप्पा लीला टिला. धन्यवाद डीजे. येणारे 4 चेंडू 11 धावा. प्रेशर मात्र दिला गेला. चंद्रकांतने घाई केली गेली. चंद्रकांत जर थोड्याशा हलक्या हाताने खेळला असता 24 धावा होत्या फक्त जिंकण्यासाठी. आपण पाहू शकाल 25 धावांचं लक्ष आणि 26 धावांचं आव्हान मात्र दिलं होतं. जर चेतन सर कदाचित जर चंद्रकांत हलक्या हाताने खेळून सिंगल डबल खेळला असता तर कदाचित सामना इथपर्यंत पोहोचला नसता. कारण प्रत्येक चेंडू फक्त षटकार मारण्यामध्ये ते माहीर राहिले गेले आणि कुठेतरी संघ आपले डगमगताना पाहायला मिळतोय. वही मैं बोलना चाहता था कि जो गलती के ऊपर गलती इनके पास ही हुई है, और पूरा क्रेडिट अभी भी उसरनी टीम के पास ही जाता है. अभी ये जो दमखम वाला जो खिलाड़ी दिख रहा है, जो अल्केश इनकी जगह लेने गया है, तो ये कुछ कर सकता है. तो अदरवाइज ये मैच उसरनी की तरफ झुक जाएगी, इतना तो मैं 110% कहना पसंद करूंगा. अजूनही मॅच आहे आपण पाहू शकाल. अजून येणारे 4 चेंडू आणि 11 धावा. ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे शैली आहे, एका बाजूला बिस्तर अक्षय चांगली गोलंदाजी करतोय, तितक्या ताकदीने पारस याला सुद्धा मैदानामध्ये उतरावं लागेल. कारण ज्यावेळी आपण गावाची जर्सी मात्र परिधान करतोय त्यावेळी ताकद असते, ती शैली असते, ती पॉवर असते, ती कौशल्य असतं. आणि येणारे आपण पाहू शकाल 4 चेंडू आणि 11 धावा. अजूनही मॅच बनते. थोडंसं धीर घ्यावा लागेल, श्वास घ्यावा लागेल आणि त्या श्वासाने मॅच जिंकावा लागेल. तंबू में घबराहट फिलहाल चल रही है पाम के. अभी कौन सा टीम झंडू बाम लगाता है ये देखना हम पसंद करेंगे. दिल की धडकने तेज होती जा रही है. वही थोडंसं कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडंसं आपण पाहतोय चुकी मात्र करेल आणि चुकीला मात्र माफी नाही. आत्महत्या करावी लागते. मी का तू का करेपर्यंत चुकी मात्र पाहायला मिळते. 2 धावा पाहायला मिळेल. भाग मिल्का भाग पाहायला मिळतोय. आणि 3ऱ्या धावेला सुद्धा हाक दिली जाईल. अंडरफेकी केली जाते आणि येस बॅक टू दी डकआउट. थोडंसं चुकी करतोय. फंबल झाला गेला. चेतन सर, शुभम नक्की कुठे जाऊ? इकडे जाऊ का तिकडे जाऊ? इकडे जाऊ का तिकडे जाऊ? दैसर बोईसर आधे इधर आधे उधर, बाकी के किधर, ऐसा ये गेंद पे जलवा दिखाई दिया. 3 में 8 अभी वापिस पाम के टीम के पास आती हुई नजर आ रही है. बट उसरनी टीम का जो ये है अपना गेंदबाज है, इसका गेंदबाजी काफी बेहतरीन है. 3 चेंडू आणि 8 धावा. चौथे रन को आउट हुआ ना. 4 रन आउट झाले. येस आय नो दॅट. आपण पाहू शकाल येणारे आपण चेंडू पाहतील. 3 चेंडू आणि 8 धावा. अजूनही हृदयाचे टोके मात्र वाढले गेले. येणारे 3 चेंडू आणि 8 धावा. काय मॅच केला गेलाय, काय रोमांच मात्र आला गेलाय. रोमांच पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 8 धावा. यावी सुरेख मात्र पाहायला मिळेल. चेंडू मात्र निघून जातोय. तो नक्कीच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादना साडे. क्या
धन्यवाद डीजे धन्यवाद. षटकार लगावला गेलाय. 2 चेंडू आणि 2 धावा. अजूनही मॅच मध्ये रोमांच आहे. मी बोललो ना, अजूनही कॉन्फिडन्स आहे. यावेळी हलक्याशा हाताने कळून मात्र काढला गेलाय. 2 धावेला हाक मात्र दिली जाईल का? थोडस फंबेल मात्र करेपर्यंत विकेटचं पतन. गुड डाय पाहायला मिळते. मिस्टर प्रथम जीवाची आकांक्षा केली जाते. काय डाय पाहायला मिळते. भूपेश राव थोडस हताश, निराश, दिल की धड़कने तेज होती जा रही है. यहाँ पे मन भी खुश, दिल भी खुश. यहाँ पे सुजीत राउत और भी नाखुश लग रहे. अजूनही मात्र येणारा 1-2 चेंडू, क्षमस्व अजून या चेंडूवरती संपूर्ण गणित आहे. आपण बघायचं आहे. रिव्ह्यू मात्र घेतलाय थोड्या साह्याने आपण पाहू शकाल. पाहायला मात्र मिळतोय का? डाय घेतली मिस्टर प्रथम जीवाची आकांक्षा केली घेतली. नक्की डोक्याला घाम सोडला गेलाय आणि नक्की पामने नक्की प्रत्येकाला झेंडू बाम सुद्धा लावून दिला गेलाय. काय मॅच, काय क्रिकेट. अगदी जाम पाम आहे, परंतु घाम मात्र प्रत्येकाला आला गेलाय. जिंकण्यासाठी अजूनही आपण धावसंख्या तटस्थ आहेत. उसरनी टीम अभी भी इस मैच में बनी हुई है, क्योंकि मुझे ऐसा लग रहा है कि 1 बॉल 1 शायद हो सकता है. इट्स माय ओन जजमेंट, माय पर्सनल ओपिनियन, बिकॉज मे बी समथिंग. येस, इट इज गॉन. तंबूच्या स्थळाला परतावा लागेल जिंकण्यासाठी. अजूनही 1 चेंडू आणि 1 धावा. आता ज्याप्रमाणे 1 चेंडू 1 धावा, चेतन सर बोलायचं म्हटलं म्हणजे ज्याप्रमाणे थोडस कुठे जरी बॉल लागला गेला बॅटीला तरी धावावं लागेल. ज्याप्रमाणे हरिण मात्र धावते, ज्यावेळी चित्ता पाठलाग करतो, ज्याप्रमाणे हरिण जीवासाठी धावते, त्यासाठी 1 धावा सुद्धा जीवासाठी मात्र धाव्यावा लागतील, तर आपला संघ मात्र जिंकेल. 1 चेंडू आणि 1 धावा. क्या होगा? अभी मेरे पास शब्द ही नहीं रहे कि क्या बोलो, ये शब्द ही नहीं रहे. ऐसी मैच है ये. आजचा दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे. आजच्या दिवसातील चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा पाहायला मिळते. भारत वर्सेस न्यूझीलंड. आणि आजचा मॅचचा सुद्धा रोमांच मात्र जगला गेलाय. 1 चेंडू आणि 1 धावा. दिल की धडकने तेज होती जा रही है. आणि काय रोमांच पाहायला मात्र मिळतोय. 1 चेंडू 1 धावा. जर बॅटेला कडा मात्र लागली गेली तर जीवाची आकांक्षा करावी लागेल. ज्याप्रमाणे चित्ता मात्र हरणीची शिकार करतो त्याप्रमाणे शिकार करावी लागेल. शिकार केली तर शिखरावरती पोहोचता येईल आणि या यश शिखरापर्यंत जाता येईल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. 1 चेंडू आणि 1 धावा. ये बहुत कठिन. यहाँ पे मैं ऐसा देखो, मैं दोनों टीमों के बारे में एक शब्द स्पीडअप करायचं. पंच आपण सांगायचं स्पीडअप करायचं, कारण अजून बरेच सामने खेळवायचे. थोडंसं नोंद घ्यायचे. कालच्या दिवसातील अजून एक सामना खेळवायचा आहे, नोंद घ्यायची आहे. चला मिस्टर पियुष, विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे, कारण बरेच सामने खेळवायचे आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू आणि 1 धावा. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. 1 चेंडू आणि 1 धावा. 1 चेंडू आणि 1 धावा. गब्बर के चंगुल से सिर्फ गब्बर ही बचा सकता है. क्या गब्बर बनेंगे, पारस सेठ बनेंगे, पाम गांव के देखना पसंद करेंगे गांव वाले. मॅच आहे. चॅम्पियन आहे. कोण ठरतोय? हलक्या शाताने फक्त सुपर क्लिक केला गेलाय आणि नक्की 1 ऑफ द मॅच पाम टीम. आणि जिंकलेल्या संघांचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. चला विनंती असेल. धन्यवाद डीजे. आता शेठ झाले आपल्या पाम गावाचे शेठ, पारस शेठ. नक्कीच पारस शेठ में बोला था ये बंदा कुछ करेगा, क्योंकि पहले के इक्के सब चले गए थे, मगर शतरंज की बिसात पर ये इक्का नहीं बादशाह निकला. ये एका के बाद बादशाह. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो मिस्टर पारस राऊत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला गेलाय. चला विनंती आहे पाम संघाचा कर्णधार मिस्टर चंद्रकांत, आपणास विनंती असेल आपण यायचं आहे. लॉर्ड्स करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कामन संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचं आहे. त्याचप्रमाणे SYCC नाला सोपारा आपणास नोंद असेल. चला चंद्रकांत आपण सुद्धा यायचं आहे. जरूर. उसरनी टीम आपको मैं स्टैंडिंग ओवेशन देना चाहूंगा. सही में ऐसा मैच देखा नहीं. जरूर बहुत